का तू तसा बोलला, मग तू मला असं केलं, मग तू मला मारलं, ही गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो. गणपतीपर्यंत टाइम आहे तुमच्याकडे, आता बी सुधरून जा. बरोबर आहे. काय असेल कोणाला मला विचारून घ्या, बिंदास विचारा. आणि घाई करू नका. वर्कआउटच्या बाबतीत आले का, तो गेला का, मग मी त्याच्यासोबत मारून घेऊ का? का बर, तू वेगळा नाही मारू शकत? गोष्ट करी का नाही? तुम्ही सेल्फ राहा. आता तुम्ही, माझे एक म्हणणं आहे, माझे एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ना काय करता माहिती का, पार्टनर सोबत वर्कआउट करता. पार्टनर सोबतची अशी गोष्ट असते ना, तुम्हाला सांगतो, पार्टनर सोबत काय एक सवय लागून जाते माहिती. आता प्रतीक आहे, निखिल आहे. प्रतीक आणि निखिल तुम्ही दोन्ही आहे, तुम्ही पार्टनर आहे. एक प्रतीक तुम्ही करताय 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून कंटिन्यू सोबत करताय. एक दिवस ज्याला प्रतीक आला नाही कामानिमित्त, निखिलचं मन नाही लागणार 100%. ती 100%, मग तो चालला जाईल. दुसरा दिवस बी ना तो चालला जाईल, मग तुम्ही का त्याच्या भरोश्यावर राहणार का? माझं असं म्हणणं आहे. एक दिवस निखिल नाही आला, प्रतीका तसं राहील का? उलट सेल्फ ना स्वतः करा. स्वतःमध्ये काय राहतं म्हणजे तुमची चूक तुम्हाला स्वतः सुधारते. आपण म्हणतो नाही पार्टनर सोबत राहिला ना, नाही तो बरोबर सांगेल. पार्टनर बरोबर 100% सांगत नाही. तुम्हाला हे बी सांगून देतो मी, कोणी किती बी बोलो. म्हणून नाही का, स्वतः ट्राय करा, स्वतः हे करा. आणि ना तुम्ही ना एक गोष्ट ना लय घाबरता प्रत्येक गोष्टीला. नवीन व्हेरिएशन सांगितलं ना, नाही हर्षल भाऊ जाऊ दे, हे नाही घेत, दुसरं घे तुम्ही. अरे शिका ना तुम्ही, हळूहळू शिका. आणि लेग्स आले का, लेग्स आले म्हणजे तर त्यांना काय होऊन जातं, उद्या शनिवार, उद्या भरपूर जण नसतील. बरोबर ध्यान, बरोबर कुणाल, उद्यावर नसतील असं. मग कोणाच्या पायाला लागून जातं, कोणाचं काय होऊन जातं, कोणाचं काम निघून जातं, या गोष्टी असतात. तुम्हाला माझे एकच फायनल सांगणं आहे की माझा फायदा घ्या तुम्ही. तुम्हाला नॉलेज